गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अवर ब्लॉग्स. आज आहे गुरुवार आणि उद्या फ्रायडे. तर आज आपण करूयात बॅक आणि बायसेप्स एक्सरसाइज. चला आता वाजलेत 7:30, जिमला जाऊयात. फ्रेश झालोय मी. आज ब्रेकफास्टमध्ये काय आज स्पेशल प्रियंकाने केलंय पनीर फ्राय आणि आई बनवते इकडं पोहे. आज आहे पोहे आणि पनीर फ्राय आणि मी पिलोय हे आपलं ड्रायफ्रूट शेक. त्याच्यात आज टाकलंय बदाम, मनुके, एक गूळ म्हणजे गुळाची वडी आणि अंजीर. तर आज केळी नाहीत. मस्त झालं होतं. तू बी ना प्रियंका, तुला देऊ का? कसं झालंय सांग जरा. पाचतो तुला काम करता करता. मस्त आहे ना? मस्तच म्हणायचं. केली थोडंसं. चला मित्रांनो, आता ऑफिसला जाऊया. 10:15 वाजले. थोडं लवकर गेलेलं परवडतं. कारण काय असतं, आमच्या ऑफिसमध्ये सीट बुकिंग केलेलं असतं. लवकर नाही गेलं ते दुसरे लोक बसतात, मग त्यांना उठवणं मग ते बरोबर नाही वाटत. कारण ते आपल्याच टीमचे लोक असतात. जास्त लोक असल्यामुळे सीट बुक करावं लागतं आधी, मग नंतर ऑफिसला जायचं. मला आज ज्युपिटर घेऊन जाऊयात. मित्रांनो, आता घरी आलोय. आज 6:30 वाजलेत. कारण थोडंसं काम होतं आणि संध्याकाळी प्रियंकाला लॅपटॉप पाहिजे म्हटलं. मग चला सगळं काम तिथंच संपवून येऊ. गॅलेक्ट पावडर आणली प्रियंकासाठी. आपलं लाईव्ह सेशन बघितलं असेल तर कळालं असेल गॅलेक्ट पावडर कशासाठी यूज होते. ज्यांना माहीत नाही त्यांनी आपलं लाईव्ह सेशन बघा मागच्या शनिवारचं. मित्रांनो, 6:45 वाजलेत. दूध पितोय मी. दूध प्यायचा टाईम नाही, पण पितोय. स्प्राउट्स का?
ह्याची एक वेगळी रेसिपी बनवू आपण. थांब. मी जरा डाएटवर आहे त्यामुळे 2-3च खातो. माहिती आहे तिखट शंकरपाळे, खारे शंकरपाळे. हां का, मस्त झालं. 2 खा, 3 खा बस. तुमच्यासाठीच बनवलंय असं संध्याकाळी तुम्हाला हेल्दी ना? लागते. हां मैदा पण आहे थोडा. चला मित्रांनो, आईने एक नवीन आयटम बनवलं आहे. तर ते आपलं स्प्राउट्स होतं भिजवलेलं, त्याचं हे बनवलं आहे. काय याचं नाव? ह्याच्यात ना हरभरा आणि मुगी मिक्सर बारीक केलं आणि काय काय टाकलं त्याचं बनवले. तुला खायचं तर मग बघा. स्प्राउट्स खायची इच्छा नव्हती त्यामुळे आईने हे काहीतरी बनवले नवीन. त्याच्यात मीठ, मिरची, लसूण, आलं टाकलंय चव यासाठी. काहीतरी हेल्दी आयटम आहे हा. झालं का ते? मस्त लागतं. बेसिकली स्प्राउटच आहे. मित्रांनो आता जेवण करू. आज आहे मटर, आलू मटर. 7:30च वाजलेत. उशीर होतो नंतर त्यामुळे आम्ही लवकर जेवून घेतो. आणि आहे ज्वारीची भाकरी गरमागरम. मित्रांनो आता वाजले 10:15. तर कधी कधी असं असतं की बाबा एवढं काम असतं तुम्हाला ब्लॉगिंग एडिटिंग करायची इच्छाच होत नाही. तर ते अशी फिलिंग आज येते मला, कारण आज मला काही कंटेंट दाखवता नाही आलं, कारण मला कामच एवढं होतं. पण तरी पण मी कंटिन्यू करणार आहे जर्नी, कारण आपल्याला हे एक माझं पॅशन आहे, ते फॉलो करायचं आहे. त्यामुळं आणि किती काम असलं काही झालं तरी आता 10-10:30 नंतर मला एडिटिंग करायचं. एडिटिंगला लागेल 1 तास, 1.5 तास, 1 तास लागतो. आणि मग ते एक्सपोर्ट अपलोड याला अर्धा तास, 1-1.5 तास जातो माझा. दररोज 12 वाजता सगळे आपल्याला 7 वाजता जिमला जायचं असतं. पण ही एक जर्नी अशी आहे की त्याने मी बिझी राहतो आहे, कंटेंट शोधायचा प्रयत्न करतो आहे. तर आता कमी सबस्क्रायबर्स आहेत, तर असंच कन्सिस्टन्सी ठेवली. आता 1 महिना झाला आहे म्हणजे कंटिन्यू डेली व्लॉग येतात. तर 1 महिन्याचं 1 वर्ष होईल, 5 वर्ष होतील, 10 वर्ष होईल. असं करत करत लाईफ टाईम करायचं आहे. आणि एक दिवस एक हॅबिट बनवायची आपल्याला. तर नो ऑफ डे डेली व्लॉगिंगसाठी असं माझं आहे. आई आली इथं. तर आता मी एडिटिंग करतो. आजचा व्लॉग इथंच संपूयात आणि भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. नक्कीच काही ना काही नवीन शोधण्याचा, नवीन आणण्याचा प्रयत्न करेल. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. तोपर्यंत टाटा, टेक केअर, सी यू.